जरा इकडं श्रावण महिन्यातला सोमवार असतोय. मग मारुतीच्या कटऱ्यावर तिघजण बसलेले असतात. दोघंजण गावाला निघालेले असतात. मग त्यातला एक जण म्हणतो, अरे कुठे निघालाय रे? तर आमच्या गावाला निघालो. का? तर म्हटलं सासरवाडीला निघालोय, बायकोला आणायला निघालोय म्हटलं. बरं म्हटलं, आईला म्हटलं माझी पण बायको म्हटलं आणायची आहे. आला घराकडे. आईला म्हटलं, आई मी सासरवाडीला जातो. अरे नको म्हटला, केव्हा तू गेलेला नाहीस आणि तू पहिल्यांदा जातो म्हणतोयस. नको ना म्हटलं, तू टकोऱ्या दोंडा घालीन म्हटला. मी जाणार. बरं जा म्हटला, जरा लाजून लपून आणि जरा जपून जा. पहिल्यांदा निघालायस, लाजून लपून आणि जरा जपून जा. जातो की म्हटला. मग गेला तर एक आपला शाळू राखत होता माणूस. मग त्याला बघितलं, हे वाकत 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 त्या शाळात बसायला लागला. आईला म्हटलं, बरेच दिवस आमचा शाळू जातो या चोरीला, आज म्हटला चोर घावला. हो त्या ह्याच्यावर आला, ह्याला धरला, बाद 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 मारायची झोपी केली. आर म्हटला, मला का मारतोयस? आर म्हटला, मग तू वाकून का निघालायस? म्हटला, आईनं सांगितलंय म्हटला, पहिल्यांदा सासरवाडीला निघालाय, लाजून लपून आणि जरा जपून जा. म्हणताना म्हटलं मी लाजून लपून आणि हे असं निघालोय. हट हट म्हटला, असं नाही, हा हो करीत जायचं असतंय म्हटला. हा हो करीत म्हणजे शाळावरली पाखरं उडून जातात हा हो केल्यावर. मग गेला पुढे. ह्यानं तेवढंच ध्यानात राखलं, हा हो. मग सकाळपासनं पारद्याने फास लावून ठेवलेला अडवून 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 हरणं त्या फासाजवळ आणून उभा केली होती, म्हणजे फासात अडकणार. तवर ह्याने केलं हा हू केल्यावर हरणं गेली पळून. हरणं पळून गेल्यानंतर फासं पारदे आलं, 2-3 रप्पाट लावलं. म्हटला, अरे मला का मारतेस? म्हटलं, हा हो केलं म्हटलं, शिकार गेली आमची. म्हटला, मला शाळूवाल्यानं सांगितलं हा हो करावं, म्हणतात मी हवं. अरे का असं असलं तर म्हटलं, ही एक आलंय अनेक येऊन दे. काय म्हणायचं? ही एक आलंय अनेक येऊन दे. ती तेवढंच ध्यानात ठेवलं. पुढे गेला, एक गाव लागलं. गावाचं येशीतच तिकडे एक प्रेती यायला लागल्या दिसायला. हो म्हटलं, ही एक आलंय अनेक येऊन दे. ही एक आलंय अनेक येऊन दे. तिने ती खाली ठेवलं, ह्याला रपाट द्यायला लागली ती. आज म्हटलं, मला का मारता? अरे ही यालाच कवा म्हटलं धन देऊन मागं जेव्हा जायचं, जेवण कवा मिळणार? आणि एक येऊन दे म्हटलं, पुन्हा जेवण आम्हाला कवा मिळायचं? म्हटला, तसं नाही. ते म्हटला, फासं पारद्याने सांगितलं होतं ही एक आलंय आणि एक येऊन दे. आलं का? तसं नाही म्हटला. तर ह्या असं बघितलं की मोठ्यानं हा करून रडायचं असतंय. हे न ठेवलं ध्यानात. असं बघितल्यावर मोठ्यानं रडायचं असतंय. पुढे गेला तर लग्नाचा मंडप मोठा सजलेला आहे. अक्षदा सगळ्यासनी वाटलेले आहेत आणि अक्षदा टाकायच्या. आईला म्हटलं, हे लय मोठं आहे म्हटलं, बारक्यानं रडून काय काय जायचं नाही. ह्यानं मोठ्यानं बॉम्ब ठोकली. मोठ्या बॉलाची सूप करायत हे का रडायला लागला, सूप करायत हे का रडायला लागला म्हणून बाकीची आली ती 4 रप्पाट लावलं. म्हटलं, का रडतीस? म्हटला, मागल्या प्रेतवाल्यानं मला सांगितलं की असं काय झालेलं बघितलं तर रडायचं असतंय. हटलं का? म्हटलं, तसं नसतंय. तर घे हळद कोण तोंडात, घे हळद कोण तोंडात, असं करायचं असतंय म्हटलं. मग तिथलंच 2 आपलं दुराण घेतलं हळदीचं, निघाला. आजच सासरा वारल्याला ह्याला ह्याशी कळवलेलं नव्हतं, नवीन पाहुणं म्हणून कळवलेलं नव्हतं. मग तिथं गेल्यानंतर ते आजा ह्यो आपला सासरा हा करून मोठ्यानं रडायला लागला. पाहुण्याला कसं कळालं वाटतं म्हणून. मग रडायला लागल्यावर ह्यो गडबडीला गेला आणि तोंडात तो हे घातला हळद कोंबली. तर ही येनबाई रडायला लागली, तिच्या पण तोंडात कोंबलं. आई पण माणसं म्हणायला लागली, इकडे गोड करायचा कार्यक्रम असला असते वाटतं. हळदीचा म्हणजे गोड करायचा कार्यक्रम असते, ते हळद ही करून चारून करते का काय पुन्हा ठाऊक. प्रत्येक गावातली वेगवेगळी पद्धत असते. बरं काय नाही, आपलं तांब्या बिब्या दिला, सगळं झालं. पाहुण्यासनी जेवायला बसवलं, पंगत बसली. मग सगळ्या पोळ्या बिळ्या केलेल्या. मग एका वाटीत काळं वाढलं होतं, काळं. मग ते काळं कुठनं काढलेलं? शिक्यावरनं काढलं होतं. काटवी होती.
मग त्याने बघितलं तर हे काळं म्हटलं काळं कशाला खायचं. त्याला सांगितलं हे एवढं उचलून नेहमी असलं खाईत नाही. ते बायको म्हणले सगळीजण आवडीनं खाते ते ह्यो खायनं झाला आहे. त्याने हिसका मारला ते ताटात जरा सांडलं नेली वाटे. मग सगळं जेवायचं झाल्यावर म्हटलं तिच्या आईला ते काळं काय होतं ती जरा बघावं म्हणून त्यात बॉट हे केलं आणि तोंडात गाठलं तर गोळमाट झार लागले. अरार म्हटलं हीच सगळ्यात भारी होतं की रे म्हटला. आणि मी म्हटलं हे केलं आता मागायचं कसं. मागायचं नाही म्हटलं पण त्यानं कुठलं काढलं होतं ते बघितलं होतं. मग सगळ्यासनी झोपून दिलं आणि त्या शिक्याजवळ गेला. शिक्यात म्हणजे मातीचा डेरा होता मोठा. मग त्या हाताचा ह्याच्या हाताला येईना. ह्यो जरा गिड्डा होता हाताला येईना म्हटल्यावर कोपऱ्याला छत्री होती. छत्रीचं ह्यानं त्या टोकानं असं वर मारलं ती लागली करगळीगत धार लावलं तोंड त्याला. मग आता वरनं धार लागलेली काय त्याला सगळं ती सपतंय झालं. सगळ्या अंगावनं सगळे काकवी सगळे चिकाट बर्ग झालं. आईला म्हटलं आता काय करायचं म्हटला. पाहुणं म्हणते काहीतरी. मग आता म्हटला ते कापसाचा ढीग आहे त्या कापसाच्या ढिगाला पुसावं. कापसाचा ढीग असा हे करायला गेला तर सगळा कापूस अंगासगळं चिकाटला भोतच्या भोत हो झाला मोठा. आत्ता म्हटला काय करायचं. आता म्हटलं या गुळमाटाच्या यानं या कापसाच्या यानं म्हटलं मस चाटून खाईल. म्हणजे म्हशीच्या मोहरं जाऊन आडवा पडला. म्हशीने केलं वाय केल्यावर तिची आई म्हटली अगं बघ जा म्हटली म्हशी याला झाली याल्या बेल्या काही बघ जा. त्याशिवाय म्हस वरडायची नाही. मग ही बायको गेली हिची बघायला. अगं आई म्हणले पळत मागेला आई म्हस याल्या पण रेडकू पांढरं धोट झालं. रेडकू पांढरं धोट झाला. म्हणली माझ्या आईनं रेडी दिलेलं आहे. म्हटलं आज पत्र काळी रेडकं झाली. म्हटले तू काय सांगते पांढरं झालंय म्हणून. जा म्हटला मग रेडी आहे का रेडा आहे तेवढा बघ. रेडी आहे का रेडा आहे बघ म्हटल्यावर ही त्यानं ऐकल्यावर ती बघ रेडी आहे का रेडा बघाय आले तर रेडकू निम्म उठलं. अगं आई रेडकू उठलं तर पळायच होती. आई रेडकू पळाय लागलं याने काटलं घर. असे ही नवीन जावयाची तरा झालेली आहे.